मुलांनो, आकृतीमध्ये चौकोन ABCD दिला आहे. तर या चौकोन ABCDच्या बाजू कोणत्या आहेत? तर बाजू AB, बाजू BC, बाजू CD व बाजू AD अशा 4 बाजू आहेत. मग चौकोनाच्या लगतच्या बाजू कोणत्या असतात? तर ते आज आपण पाहणार आहोत. चौकोनाच्या लगतच्या बाजू. आकृतीमध्ये चौकोन ABCD दिला आहे. आता मला सांगा, बाजू AB व बाजू BC यामध्ये काय साम्य आहे? तर बाजू AB व बाजू BC मध्ये B हा बिंदू समान आहे. म्हणजेच बिंदू B हा सामायिक असून तो बाजू AB व बाजू BC यांना एकमेकांना जोडतो. म्हणजेच बाजू AB व बाजू BC ह्या लगतच्या बाजू असून चौकोनाच्या लगतच्या बाजूमध्ये एक सामायिक शिरोबिंदू असतो. आता चौकोनाच्या लगतच्या बाजू याची व्याख्या कशी करता येईल मग यावरून? तर चौकोनाच्या ज्या 2 बाजूंना एक सामायिक शिरोबिंदू असतो त्या बाजूंना चौकोनाच्या लगतच्या बाजू असे म्हणतात. आता काय उदाहरण पाहिलं तर बाजू AB व BC मध्ये B हा एक सामायिक शिरोबिंदू होता. म्हणजे ज्या 2 बाजूंना एक सामायिक शिरोबिंदू असतो त्यांना चौकोनाच्या लगतच्या बाजू असे म्हणतात. आता चौकोन ABCD मध्ये अजून कोणकोणत्या लगतच्या बाजू आहेत? तर बाजू AB, बाजू BC यामध्ये B हा सामायिक शिरोबिंदू आहे. पुढे बघा, बाजू BC व बाजू CD यामध्ये C हा सामायिक बिंदू आहे. बाजू CD व बाजू DA यामध्ये D हा सामायिक शिरोबिंदू आहे. तर बाजू DA व बाजू AB यामध्ये A हा सामायिक शिरोबिंदू आहे. प्रत्येक चौकोनामध्ये लगतच्या बाजूंच्या 4 जोड्या असतात. अशा प्रकारे चौकोनाच्या लगतच्या बाजू हा उपघटक आज आपण अभ्यासला.